नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं मराठी शिवण क्लासच्या चॅनलमध्ये। आजपासून आपण चॅनलला सुरुवात केलेली आहे। तर आज आपण पहिला दिवस आहे, तर सुरुवातीच्या दिवशी आपण परफेक्ट ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची आणि त्याच मापाचा ब्लाऊज कसं कटिंग करायचा हे मी तुम्हाला इथं व्यवस्थित सांगणार आहे। तर ब्लाऊजवरून जर परफेक्ट माप घेतलं तर आपला ब्लाऊज कधीही तेही बिघडत नाही। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि तुम्हाला दुसरे कुठले व्हिडिओ पाहिजे असतील तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्या प्रकारचे मी तुम्हाला व्हिडिओ तयार करून देईन। घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी इथं सांगते, खूप सोपे पद्धतीने सांगत असते। एकदा जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले ना तर तुम्हाला लगेच लक्षात येईल, कारण खूप सोपं आणि सहज प्रत्येकाला समजेल अशा भाषेत माझे व्हिडिओ असतात। तर सुरुवातीला बघा, उंची कशी घ्यायची आहे, आपण उकलून घेतलं तरी चालेल किंवा तर आपण हा ब्लाऊज आहे तो घडी करून घेतलेला आहे। अशी ही उंची घेतली तरीही चालतं किंवा आपण पूर्ण ब्लाऊज उचलून उंची घेतली तरी चालते। आता आपण उंची बघूया। सुरुवातीला आपण एकदा मापे लिहून घेऊ, मापे लिहून घेऊयात अगोदर। मापे किती आहेत आपल्या ब्लाऊजची, ते कशी घ्यायची, किती घ्यायची आहे ती बघू आणि मग आपण कटिंग करूयात। आता उंची किती आहे आपली बरोबर तयार, 13 इंच उंची आहे बरोबर। 13 मध्ये आपण उंचीमध्ये 1 इंच मिक्स करायचं। उंची किती आहे आपली, तर उंची आहे आपली तयार किती आहे, 13 अधिक 1 इंच आपण मिक्स करतो नेहमी। 13 अधिक 1 बरोबर। पेपरवरती आता आपण उंची 14 इंच टाकायची आहे। कोणताही ब्लाऊज असू द्या, कुठल्याही साईजचा असू द्या, उंचीमध्ये 1 इंच मिक्स करायचं आहे बरोबर। आता हे उंचीच झाला, तर आपण साईज बघूयात। आता आपली साईज किती आहे ते बघण्यासाठी आपल्याला ब्लाऊज उकळून घ्यायचा। वरचं आणि खालचं हुक तर कंपल्सरी लावायचं आहे। तुम्ही पूर्ण हुक नाही लावले तरी आपल्याला हे खालचं आणि वरचं तर हुक लावून घ्यायचं आहे। आणि हा ब्लाऊज कस्टमरला आपल्या परफेक्ट येतो का तो त्यांना विचारायचा आहे, म्हणजे आपल्याला त्यामध्ये काहीतरी सुधारणा करता येते। त्यांना जर तो ब्लाऊज व्यवस्थित येत नसेल तर त्या ब्लाऊजमध्ये आपल्याला बदल करता येतात। आता बघा, आपल्याला हे जे माप आहे ते छातीचा 4था भाग आहे, ह्याच्यानुसार आपण साईज ठरवतो। तर हा ओढून घ्यायचा काखेमध्ये। ओढून घेतल्याच्या नंतर आपल्याला आपल्याला हे जे आहे ते बघायचं आहे किती आहे। तर आपलं हे बघा, आता आपण हे ओढलं ना तर आपलं हे 9.5 भरतंय, ते ओढता आणल्यामुळे पुढे जाते। हा ब्लाऊज आपला ओढल्या की 9.5 इंच बरोबर येत आहे। मग आपला हा ब्लाऊज कितीचा आहे, 38 साईजचा ब्लाऊज आहे। साईज किती आहे आपली 38 आणि 4था भाग किती आहे आपला 9.5 इंच। ही साईज झाली आपला। हा छातीचा 4था भाग आपला 9.5 इंच आलेला आहे। तर आता आपल्याला यामध्ये शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच मिक्स करायचं असतं। कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू दे, शिलाई मार्जिन आहे 1.5 इंच जे आहे ते शिलाई मार्जिन। छातीचा 4था भाग किती आला आपला 9 इंच, 1.5 इंच आपण त्यामध्ये शिलाई मार्जिन मिक्स करतो, म्हणजे 9.5, 10 आणि 11 इंच। पेपरवरती आपण छातीचा 4था भागाचा माप किती टाकणार आहोत, 11 इंच माप टाकणार आहोत। आता पूर्ण माप ब्लाऊजच घ्यायचं। व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये प्रत्येक साईजचा ब्लाऊज परफेक्ट असा कट करता येईल। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या बरोबर असं लक्षात येईल। आता आपल्याला शोल्डर बघायचं आहे किती आहे, तयार शोल्डर किती आहे। तर बघा, इथं तयार शोल्डर आपलं 3 ला 2 लाईन कमी आहेत, म्हणजे 2.25 इंचपेक्षा जास्त आहे। मग आपण इथं 3 इंच शोल्डर घेतलं तरी चालतं। 38 साईजचा ब्लाऊज आहे। तयार शोल्डर आपण 2.5 इंच तयार होतं, पण हे 2.25 ला 2 लाईन कमी आहेत, तर आपण इथं 3 इंच घेतलं तरी चालतं। 1-2 लाईन इकडं तिकडं झालं तरी बरोबर येतं। तयार शोल्डर आपल्याला आता किती घ्यायचं आहे, तर शोल्डरमध्ये आपल्याला जेवढं शोल्डर येईल त्यामध्ये 1/2 इंच मिक्स करायचं आहे। आता ते 3 ला 2च लाईन कमी आहे, त्यामुळे तयार शोल्डर आपलं आपल्याला 38 साईजचा ब्लाऊज आहे, तर तयार शोल्डर आपल्याला बरोबर 2.5 इंच लागतं। यामध्ये थोडंसं जास्तीच आहे, त्यामुळे आपण इथं घेताना 3 इंच आणि 2 लाईन घेऊयात, म्हणजे इथं 2.25 इंच तयार होईल आपलं जे आहे तसं। त्या मापाचं जर काढायचं म्हणलं तर कसं असं 38 साईजपर्यंत ब्लाऊजचं तयार शोल्डर 2.5 इंच असलं तरी पण ब्लाऊज आपला बरोबर बसतो। आपण आता तयार शोल्डर आपला 2.5 आहे, त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच मिक्स केलं तर आपलं ते शोल्डर आपलं पेपरवरती माप टाकताना 3 इंच टाकायचं आहे। तर 3 इंच आपण शोल्डरचं माप टाकणार आहोत पेपरवरती। तयार आहे 2.5 ला 2 3 लाईन, 3 इंचाला कमी आहे, त्यामुळे आपण इथं
हे घ्यायचं आहे, हे शोल्डरचं माप जे आहे ते हे घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला समोरील गळा बघायचा आहे. ब्लाऊजचा समोरील गळा किती आहे तो बघून घ्यायचा आहे. शोल्डर असा धरायचा टेपवरती शोल्डरला बरोबर, आणि आपला समोरचा गळा किती आहे हे बघायचं आहे. तर समोरचा गळा आपला बरोबर 5.5 इंच आहे. आता या मापानुसार आपल्याला ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. प्रत्येक उंची कमी जास्त असले ना गळा समोरचा कमी जास्त होतो, आणि प्रत्येकाच्या आवडीनुसार हा समोरचा गळा कमी जास्त होऊ शकतो. उंची जास्त असेल तर समोरच्या गळ्याची उंची जास्त येईल. आता ही उंची कमी आहे त्यामुळे आपल्याला समोरचा गळा तयार आपला किती आहे 5.5. तर आपण इथं किती घेणार आहोत तयार समोरील गळा आपला किती आहे, समोरील गळा किती आहे आपला 5.5 आहे. आपण त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करतो, म्हणजे पेपरवरती किती माप टाकणार आपण 6 इंच. 5.5 तयार आहे, अर्धा इंच आपण मिक्स करतो. इथं तुम्हाला मी लिहून दाखवत आहे की कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स करायचं. समोरील गळा तयार 5.5, अर्धा इंच मिक्स केलं 6 इंच पेपरवरती माप टाकायचं आहे. आणि गळा रुंदी मी साईजनुसार सांगते. गळा रुंदी आपल्याला इथं 2.5 इंच घ्यायची आहे. गळा रुंदी आहे ते आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे. यामध्ये काही मिक्स करायचं नाही. आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. ब्लाऊज आपला असा सरळ करून घ्यायचा. बाई आपली वरती घ्यायची आहे थोडीशी, इथं चून पडली तरी चालते. आपल्याला इथलं माप पाहिजे, बाईचं माप आपल्याला नाही पाहिजे, त्यामुळे ही बाई अशी आपल्याला वरती करून घ्यायची आहे. वरती करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हे जे आहे ते असं बरोबर करायचं आहे. तर आता जेवढा मुंडा आहे तुमच्या ब्लाऊजचा तेवढाच तुम्हाला मुंडा घ्यायचा आहे. आता हा ब्लाऊज कस्टमरला आपल्या परफेक्ट येतो, त्यामुळं ह्या ब्लाऊजमध्ये आपल्याला एकही बदल करायचा नाही. साईजनुसार म्हणलं तर 38 साईजच्या ब्लाऊजसाठी आपण मुंडा जो आहे तो 6.25 किंवा 6.5 इंच घेतो. एक वेळेस 6 इंचही घेतो. पण आता बघा इथं ह्याचा तयार मुंडा तुम्ही किती आहे, ह्याचा तयार मुंडा 5 इंच येत आहे. तर आपल्याला करेक्ट ह्याच मापाचा ब्लाऊज तयार करायचा आहे, त्यामुळं तयार मुंडा किती आहे 5 इंच. अर्धा इंच मिक्स करायचं. मग आपण किती पेपरवरती माप टाकणार आहोत, मुंडा तयार किती आहे आपला 5, अधिक आपण ह्यामध्ये मिक्स करणार अर्धा इंच. मग हे किती माप टाकायचं पेपरवरती 5.5 इंच. जर कस्टमरला ब्लाऊज बरोबर येत नसेल तर त्यावेळेस मुंडा आपण थोडाफार जास्त किंवा कमी करून घ्यायचा आहे. साईज म्हणजे जसा ब्लाऊज त्यांना येईल त्या पद्धतीनं. आता आपल्याला काय झालेलं आहे, उंची, साईज, छातीचा चौथा भाग, शोल्डर, समोरील गळा, गळा रुंदी, मुंडा झालेला आहे. आता आपण क्रॉसपट्टीचं माप बघूया, आणि कटोरीचं माप आपल्याला ऑटोमॅटिक निघतं. आता क्रॉसपट्टी आपली इथं 3 आहे, इथं आपली 2.5 आहे. तर आता घेताना आपण हे बघा, ह्याची 3 आहे इथं आणि इथं 2.5 आहे. तर आपण आता घेताना किती घेणार, इथं आपण 3.5 इंच घेणार आणि इकडच्या साईडला 3 इंच घेणार, म्हणजे तयार आपलं 2.5 आणि 3 आणि 2.5 इंच होणार आहे. क्रॉसपट्टीचं माप डबल असतं, यामध्ये मिक्स केलेलं आहे. 3.5 आणि 3 घ्यायचं. इथं 3 आहे म्हणून हे 3.5 घेतलं, इथं 2.5 आहे म्हणून हे 3 घेतलं. बरोबर, हे माप झालेलं आहे समोरचं. आता आपण माप घेत आहोत त्यामुळे आपल्याला ब्लाऊजला उशीर लागत आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे, कारण आपण ब्लाऊजचं माप घेता घेता इथं व्हिडिओ तयार करत आहोत. आता पाठीमागचा गळा घेताना वरून गळा घेण्यापेक्षा हा खालचा जेवढा भाग आहे तेवढा घ्यायचा. त्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी अर्धा इंच मिक्स करायचं. कटिंग करताना ते कसं करायचं मी तुम्हाला ते पण सांगणार आहे. हे बघा, हे आपलं किती आहे 5 इंच आहे. तर आपण यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं. किती आहे पाठीमागील गळा 5 आहे, अधिक अर्धा. पेपरवरती माप किती टाकणार आपण 5.5. आता आपण बाहीचं माप टाकूया. बाहीचं माप घेताना आपल्याला कसं घ्यायचं बघा. बाहीची रुंदी किती आहे आपली 4.5 इंच. बाहीची उंची आहे, बाहीची उंची, बाहीची उंची तयार किती आहे 4.5. आपला ब्लाऊज जर अस्तरचा असेल तर यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिक्स करायचा आहे प्लस. बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर फक्त अर्धा इंच मिक्सर करायचा आहे बिगर अस्तरसाठी. बिगर अस्तरला 1.5 इंच मिक्स करायचा. अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच मिक्स करायचा आहे. बरोबर. आता आपल्याला बाहीची रुंदी, तर बाहीची रुंदी आपण छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि परत आपल्याला दंडघेर जो आहे तो असा घ्यायचा आहे. दंडघेर किती आहे आपला इथं 5.25 इंच दंडघेर आहे. दंडघेर
पावणे 6 म्हणजे 5.75 प्लस त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन मिक्स करायचं आहे. ब्लाऊजमध्ये आपण मार्जिन किती मिक्स केलं 1.5 इंच, तर बाहीच्या दंडघेरमध्ये पण आपल्याला मार्जिन जे आहे ते 1.5 इंच मिक्स करायचं आहे. आणि कॅपाईट आहे ते आपण उंचीनुसार बाहीच्या घेऊया. तर आता ह्याच मापाचं आपल्याला परफेक्ट असं कटिंग करायचं आहे. त्यामुळे आता पुढचाही व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट. आता मी ब्लाऊजचं माप घेतलं, आता आपण ही कटिंग करूयात. आता ब्लाऊज साईडला ठेवूया म्हणजे आपल्याला कन्फ्यूज होणार नाही. त्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला सगळे माप अगोदर लिहून घेतले आणि आता आपण ही कटिंग करून घ्यायचं आहे. तर उंची किती आहे? उंची 13 आहे आपल्या तयारी उंची 13. मग 1 इंच मार्जिनसाठी मग आपण इथं घेणार आहोत 14 इंच. आता आपण उंची घेऊन घेतलेली आहे आणि आपला उरलेला एक्स्ट्रा पेपर कट केलेला आहे. आता गळारुंदी आपण 38 साईजचा ब्लाऊज आहे, तर इथं गळारुंदी आपण 2.5 इंच घ्यायची आहे. ज्या ठिकाणी गळारुंदीचा पॉईंट आहे त्याच्या पुढं आपल्याला तिथून पुढे 3 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला जिथं आपला गळारुंदीचा पॉईंट आहे तिथं समोरील गळा घ्यायचा आहे. आपला समोरील गळा किती आहे? 5.5 अधिक अर्धा बरोबर 6 इंच. तयार किती आहे गळा आपला? 5.5. अर्धा इंच मार्जिन 6 इंच. इथंही आपण बरोबर 2.5 इंच आहे का बघून मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला इथं बरोबर चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे आणि समोरील गळ्याला आकार देऊन झाल्यानंतर आता मुंडा घ्यायचा आहे. तर मुंडा किती आहे आपला बघायचा. आता आपल्याला हे माप जे घेतलेलं आहे हेच माप टाकायचं आहे. तर मुंडा आपला तयार किती आहे? 5 इंच. अर्धा इंच मार्जिन बरोबर आपण 5.5 इंच मुंडा घ्यायचा आहे. हे बघा असं जेवढं आहे तेवढं घ्यायचं. करेक्ट आपण हे माप टाकलं ना, ब्लाऊजचं माप घेतलं ना, त्यामुळे हे आपण मुंडा घ्यायचा आहे. कसं असतं उंची कमी आहे प्रत्येक ब्लाऊजच्या मापानुसार आपण इथं घेत असतो. परफेक्ट ब्लाऊजचं माप काढले आपण म्हणून त्यामुळे हे घेतलेलं आहे. आता इथं मुंड्याचा पॉईंट आला. इथं आपण आता छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन घ्यायचा आहे. छातीचा चौथा भाग किती आहे आपला? 9.5 इंच बरोबर. 9.5 इंचाला एक मार्किंग केलं, 1.5 इंच मार्जिन घेतलं बरोबर. त्याच्यानंतर आता आपल्याला हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हेच माप आपण खाली जशाच्या तसं घ्यायचं आहे. म्हणजे छातीचा चौथा भाग आपला 9.5 इंच, 1.5 इंच मार्जिन. बरोबर हे झालेलं आहे. आता आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचे आहेत. मुंड्याला आकार देताना आता आपल्याला 1.5 इंच, 1 इंच आपल्या साईडला करून घ्यायचं आणि आकार देऊन घ्यायचा आहे. आता आकार देताना आपल्याला सुरुवातीला बरोबर असं हे असं गोलाकार देऊन व्यवस्थित घ्यायचं आहे. बघू शकता मुंड्याला असा जर आपला परफेक्ट आकार आला ना तर आपला ब्लाऊज मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. परत आता हे 1 इंचाला आकार देताना इथून सुरुवात करायची. परफेक्ट आपले मुंड्याचे आकारही झालेले आहेत. आता आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे. क्रॉसपट्टी किती आहे? 3.5 आणि 3 इंचाची आहे. तर मी सांगते तसंच आहे. यामध्ये आपण 38 साईजच्या पुढे ब्लाऊजला तसंच घेतो. आता 3.5 इंचाला एक मार्किंग करायचं आणि एक 3 इंचाला करायचं. आपण इकडं फिटिंगच्या साईडला पण 3 इंचाला एक मार्किंग करायचं. 3 इंचाचा बॉक्स करून घ्यायचा. म्हणजे 3 इंचाची मार्किंग आहे त्याचा बॉक्स तयार करायचा. इथं आपण 3 इंच इथं हे करायचं. हे क्रॉसपट्टीचं पण आपलं कर्वमध्ये आकार देऊन तयार आहे. आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे.
तर कटोरीचं माप टाकताना काय करायचं, कटोरीचं माप न घेता आपण जे आपला छातीचा चौथा भाग आहे आणि शिलाई मार्जिन आहे ह्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे. मग इथे आहे आपला छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन 9.5, 10 आणि 11. तर 11 इंचाचा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे. तर आपल्या इथं थोडंसं एक्स्ट्रा आलेलं आहे, हे आपण सरळ मध्ये आता आपल्याला ह्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. छातीचा चौथा भाग आणि मार्जिन ह्याचा मध्य काढायचा. 11चा मध्य काढायचा आहे आपल्याला. डबल फोल्ड टेप करायचा आणि 11चा मध्य काढून घ्यायचा आहे. आता 11चा मध्य काढलेला आहे आपण. आता आपल्याला समोरच्या गळ्याला बरोबर 1 इंच घ्यायचं आहे किंवा आणखीन एक माप मी तुम्हाला सांगते. परफेक्ट तुमचं शोल्डर उतरणार नाही. एक माप जे घ्यायचं ते राहिलेलं आपण कटोरीचं जे माप आहे ते हेच घ्यायचं आपल्याला, म्हणजे समोरचा गळा ह्यांचा कमी आहे आता बरोबर साईजनुसार. तर हे बघा, हे आपण हे माप घ्यायचं आहे. हे किती आहे आपलं कटोरीचं वरून, हे जे कटोरीचं मार्किंग आहे आपलं, कटोरी आणि शोल्डर साईड पट्टी जोडलेली आहे. कटोरी इथं जॉईंट आहे आपली, इथून कटोरी शिलाई चालू झाली. तर हे माप आहे ते हे पण घ्यायचं. 4 इंच आहे. ह्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. हे आपण 4 इंच त्यामध्ये 1 इंच मिक्स केलेलं आहे आपण. असंही घेतलं तर आपलं 1 इंच येतं, तर मग इथं येतं हा पॉईंट आपला इथं आलेला आहे. म्हणजे हे मार्क आलेलं माप आहे ना 4 इंच, त्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं. म्हणजे वरती शिलाईसाठी अर्धा इंच बरोबर, शोल्डर आपण जे हे करतो, आणि इथं शिलाईसाठी आपल्याला अर्धा इंच बरोबर. त्यामुळे आपण हे 1 इंच घेतलेलं आहे. तर हाही पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला परफेक्ट माप काढलेलं आहे आपण. हे माप आता बघायचं. आता इथलं एक माप कटोरीचं बघायचं आपल्याला. हा किती पार्ट आहे बघायचा आपल्याला. हा भाग एखाद्या वेळेस हा भाग बी कमी जास्त झाला तर कटोरी आपली बरोबर बसत नाही. हा भाग किती आहे आपला, तयार किती आहे, तयार किती आहे बघा, बरोबर 2 इंच आहे. तर आपण घेतो किती, 2.5 इंच घेतो. तर ते माप आपलं बरोबर आहे. तयार 2.5 होणार आहे, आपण 2 होणार आहे 2.5 इंचाला. हे सरळ घ्यायचं नाही, असं क्रॉस नाही घ्यायचं, सरळ नाही एवढं घ्यायचं, थोडंसं क्रॉस स्टेप करून हे असं मार्किंग करायचं. आणि हे आपण असं व्यवस्थित असं कटोरीला मार्किंग करून घ्यायचं आहे. बघू शकता 38 साईजची कटोरी आहे आपली. कटोरी किती व्यवस्थित तयार झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही साईजचा कटोरीचं माप काढा, तुमचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येणार. आता आपण हे आहे ते कट करून घ्यायचं आहे. कट करताना आपण दोन्ही पार्ट एकदाच कट करायचे आहेत. तर बघा मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप करू नका. वाटेल व्हिडिओ मोठा आहे, पण व्हिडिओ खूप सोपा सहज आहे. पुढचाही व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे कटोरी कशी वाढवायची, पाठीमागच्या भागाचं कसं कटिंग करायचं ते आपल्याला पुढे बघायचं आहे. आता आपल्याला हे दोन्ही पार्ट आहे ते दोन्ही इथपर्यंत कट करायचे आहेत. व्यवस्थित असं गोलाकारमध्ये बघू शकता कटोरीचा आकार आपला किती व्यवस्थित आलेला आहे. समोरचा पाठीमागचा पार्ट कट करून घेतलेला आहे. कटोरीचं कटिंग करून घ्यायचं आहे. हा मुंडा पण कट करायला विसरायचा नाही. समोरच्या पार्टमधला बघू शकता हे आकार किती व्यवस्थित आले. हा जर आकार परफेक्ट असेल समोरचा पाठीमागचा, तर तुमचा ब्लाऊज कसा येणार आहे, परफेक्ट येणार आहे बरोबर. हे साईडला ठेवू आपण. आता पाठीमागचा गळा किती आहे खालच्या साईडने आपला 5 आहे, अधिक अर्धा इंच बरोबर आपण हे 5.5 इंच माप टाकायचं आहे. सोपं, म्हणजे वरून माप घेताना चुकतं, काहीतरी बिघडतं, मग सोपं, सर्वात सोपी आपली पद्धत असते. गारुंदी समोर किती घेतलेली 2.5, इथंही समोर 2.5 इंचाला मार्किंग करायचं. हे असं
समोरच्याही भागाचं आपलं झालेलं आहे, पाठीमागच्या भागाचं पण झालेलं आहे. आता आपण लवकर बाहीचं कटिंग करूया. अगोदर आपण कटोरी वाढवून घेऊयात आणि मग आपण बाहीचं कटिंग करून घेऊया. आता सुरुवात कटोरी वाढवताना आपल्याला कटोरी आपली जशी आहे तशी मार्किंग करून घ्या. परफेक्ट कटोरी कशी वाढवायची ते बघू. आता जशाच तसं कटोरी मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला. कटोरी मार्किंग करून झालेली आहे. कटोरी मार्किंग करून झाल्याच्या नंतर आपल्याला आता याचा मध्ये काढून घ्यायचा आहे. जेवढं येईल तेवढं 5.5 आहे, 5.5चा मध्ये काढायचा आहे. टेपला असं फोल्डिंग करून घ्यायचं आणि मध्ये काढायचा. मध्ये जिथं काढलेलं आहे तिथं बरोबर खाली 1.5 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंच घेतल्यानंतर 38 साईजची कटोरी आहे. दोन्ही साईडला आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. आता समोरच्या गळ्याला काहीच न घेता समोरच्या गळ्याला जशाच तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथं फक्त 1/2 इंच घेतलं, बरोबर. 1/2 इंच घेऊन हा राऊंड करून घेतलेला आहे. हे असं आपल्याला कटोरी बघा किती छान तयार झाली. कटोरी इकडचं तो कटोरीचं इकडच्यावर ठेवायचं. इथं आपण चला बाहीचं कटिंग करूया. आता आपल्याला बाहीची उंची किती आहे? 4.5 आहे. आपला बिगर अस्तरचा ब्लाऊज करणार आहोत आपण. अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आणि ही दंडगेर आहे आपला 5.5 इंच, बरोबर. सुरुवातीला आपल्याला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे. 4.5 इंच बाहीची उंची, 9.5 इंच बाही रुंदी. इथंही आपण 5 इंचाला बरोबर मार्किंग करून घेऊ. हे असं. त्याच्यानंतर आता आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे. कॅप हाईट आपण इथं 2 इंच घ्यायचे आहे. 2 इंच घेतलं आहे तिथं आपण बरोबर 1.5 इंच घेऊया. इथे 2 इंच घेतलं तरी चालतं, पण आपण इथं 1.5 इंच घेतलेलं आहे. खाली आपण 1.5 इंच घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्या 1.5 इंचापासून ह्या 1.5 इंचाला व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे. दुसरा आकार देताना आता आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायचं. इथं खाली अर्धा इंच घ्यायचं आणि आपल्याला हे असं इथून आकार देत 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 हे असं आपण जोडून घ्यायचं आहे. बघू शकता आपले आकार व्यवस्थित आले आहेत. आता आपल्याला दंडगेर घ्यायचा आहे. दंडगेर आहे आपला 5.5 इंच. त्यामध्ये आपल्याला मार्जिन 1.5 इंच मिक्स करायचं आहे आणि हे क्रॉसमध्ये हे कट करूयात आता.
हा भाग आपण उकळून घेऊन कट करायचा. हा समोरचा भाग आहे आपला, जे आपण परत कट करतो. खड्डा असतो तो आपला समोरचा भाग असतो, त्याला आपण असं मार्किंग करायचं किंवा कट मारून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं बघा मैत्रिणीनं, इथं मी तुम्हाला 38 साईजच्या ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग करून दाखवलेलं आहे. बघू शकता बाहीचे आकार पण आपले एकदम व्यवस्थित आलेले आहेत. बघू शकता परफेक्ट आकारामध्ये आपली बाही, संपूर्ण ब्लाऊजचं मी तुम्हाला इथं कटिंग केलेलं आहे. व्हिडिओ खूप मोठा आहे, पण आपलं माप कसं आहे, परफेक्ट आहे. पूर्ण ब्लाऊजचं माप घेत आपण कटिंग केलेलं आहे. ब्लाऊजचं माप घेतलं, पूर्ण कटिंग केली, तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आलेले आहे. तर आता बघा, तुम्ही ह्या पद्धतीने एकदा ब्लाऊज कट करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा ब्लाऊज कसा तयार झाला आहे ते. ठीक आहे, चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.